मित्रांनो, एकदा एक गरीब वडील आपल्या मुलासोबत गाडी खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गेले. पण शोरूम मालकाने त्याला असे सांगून परत पाठवले की त्याच्यासारख्या गरीब लोकांकडे इथे गाडी खरेदी करण्याचं साधन नाही. पण जेव्हा तो मुलगा खऱ्या रूपात आला, तेव्हा त्याने त्याच्या फाटलेल्या खिशातून त्याचे चेकबुक काढले आणि एकाच वेळी संपूर्ण शोरूम विकत घेतले. त्यानंतर असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. मित्रांनो, ही खरी घटना उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहे, जिथे एक गरीब कुटुंब राहत होते. आई वडिलांसोबत अर्जुन नावाचा एक मुलगाही होता. अर्जुन आपल्या घरातील गरिबी आणि टंचाई दूर करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचा. पण त्याचे पालक त्याला नेहमीच निरुपयोगी आणि काम चुकार मानायचे. अर्जुनला त्याच्या पालकांकडून नेहमीच ऐकावे लागत असे की तू काहीही करू शकत नाहीस, काहीही तुझ्या नियंत्रणात नाही, तू फक्त आमच्यावर ओझे आहेस. पण अर्जुनमध्ये काहीतरी खास होते, जे कोणीही पाहू शकत नव्हते. तो सगळं शांतपणे ऐकत असे, पण त्याच्या डोळ्यात एक दृढ शांतता होती. त्याला एक मोठी बहीण गौरी सुमारे 21 वर्षांची होती. आता गावात हे लग्नाचं वय समजले जाते. तिचे लग्न कधी करायचे याची काळजी पालकांना होती, पण हुंड्याची व्यवस्था कशी करायची ही देखील समस्या होती. गौरी हुशार होती. तिला घराची परिस्थिती माहिती होती. ती स्वतः म्हणायची, आई, बाबा, माझं लग्न करण्याची एवढी घाई का आहे? अर्जुन अभ्यास करून काहीतरी काम करेल, मग तुम्ही माझं लग्न आरामात करू शकता. पण गावातील वातावरण असं होतं की घरी राहणारी तरुण मुलगी हा थट्टा करण्याचा विषय व्हायचा. एके दिवशी अर्जुन त्याचे वडील शंभूजी यांच्या सोबत जवळच्या शहरात गेला. शंभूजींच्या एका जुन्या मित्राने त्यांना थोडी मदत करून नवीन गाडी घेऊन देण्याचे सांगितले होते. तुम्ही तिथे या. अर्जुनच्या मनात पहिल्यांदाच एक छोटीशी आशा निर्माण झाली होती. जर त्याला गाडी मिळाली तर तो गावात टॅक्सी चालवेल आणि काही उत्पन्न मिळवेल. दोघेही शहरातील एका चमकणाऱ्या कार शोरूममध्ये गेले. दुकानाबाहेर नवीन गाड्या उभ्या होत्या. आत थंड हवा आणि काचेच्या भिंती होत्या. गावातून आलेल्या शंभूजी आणि अर्जुनला हे जग स्वप्नासारखे वाटले. पण शोरूममध्ये प्रवेश करताच सेल्समनने त्यांच्याकडे ज्या पद्धतीने पाहिले ते लक्षवेधी होते. त्याने अर्जुनच्या घाणेरड्या चप्पल, घामाने भिजलेला शर्ट आणि त्याच्या वडिलांच्या जुन्या बॅगकडे पाहिले. मग तो एकदा हसला आणि म्हणाला, बघा साहेब, इथे गाडी पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण ही जागा तुमच्यासाठी नाही. बाहेर सेकंड हँड गाड्यांची दुकानं आहेत, तिथे जा. शंभूजी नम्रपणे म्हणाले, भाऊ, एका मित्राने मला इथे पाठवलं आहे. त्याने मला इथे सांगितलं आहे. भाऊ, सगळे म्हणतात की त्यांची ओळख आहे, पण जेव्हा ते खरेदी करण्यासारखं असेल तेव्हाच बोला. वेळ घालवण्यासाठी इथे येऊ नका. सेल्समन चिडूनच म्हणाला. अर्जुन काहीच बोलला नाही. तो थोडा वेळ शोरूमकडे पाहत राहिला. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा शंभूजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. पण त्यांनी अर्जुनला काहीही सांगितले नाही. पण अर्जुनच्या हृदयात काहीतरी तुटले होते किंवा कदाचित काहीतरी निर्माण झाले होते. रात्री घरी परतल्यावर त्याच्या आईने त्याला विचारलं, गाडी घेतली का? शंभूजी खोटं बोलले आणि सांगितलं की त्यांना त्यांचा मित्र भेटलाच नाही. तो पुढच्या वेळी त्यांना भेटेल. अर्जुन शांतपणे आत गेला आणि त्याच्या खोलीत झोपला. छतावरून पाणी टपकत होतं आणि त्याच्या डोक्याजवळ पडत होते, पण त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता. त्याचे डोळे बंद होते, पण त्याचे मन दुसऱ्याच जगात होते. त्याला आज समजले होते की गरिबी फक्त पोटच खात नाही, तर ती आत्म्यालाही खाऊन टाकते. दरम्यान आणखी एक अपघात घडला, ज्यामुळे आगीत तेल ओतले गेले. गौरीचे लग्न ठरले होते. त्यांचे कुटुंब चांगले होते. त्या मुलाची शहरात खाजगी नोकरी होती. हुंड्यात मोटरसायकल आणि लाखो रुपयांची मागणी करण्यात आली होती. कसं तरी शंभूजी यांनी गावातील एका सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले आणि आईने तिचे सर्व दागिने गहाण ठेवले.
लग्नाचा दिवसही आला. लग्नाची मिरवणूक आली. बँड वाजला. गावकरी जमले. पण मंडपात मुलाच्या कुटुंबाने उंड्याचे पैसे पुरेसे नसल्याचे कारण देऊन लग्न मोडले. आमच्या मुलाला आदर आहे. आम्ही भीक मागत नाहीत. हे नातं आता होऊ शकत नाही. आणि संपूर्ण मंडप स्तब्ध झाला होता. गौरीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जणू ती दगडात बदलली होती. आई जागीच बेशुद्ध झाली. तर शंभूजी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अर्जुन शांतपणे उभा राहिला. गावकरी बोलू लागले, अनादराचीही एक सीमा आहे. मुलगी तरुण आहे. आता तिच्याशी कोण लग्न करेल? आणि घरातील मुलं काही कामाची नाहीत. त्या दिवशी अर्जुनच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण आग जळत होती. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच स्वतःला वचन दिले की आता त्याचे फक्त एकच स्वप्न आहे, पैसा. इतके पैसे की मी हे गाव, हा समाज आणि त्या शोरूम मालकाला त्यांची जागा दाखवीन. लग्न मोडल्यानंतर जणू काही सर्व कोसळले होते. घराच्या भिंतीही उदास झाल्या होत्या. आई खाटेवर शांतपणे झोपायची. वडिलांचे उपचार चालू होते आणि गौरी, ती तर बोलणेही विसरली होती. ती काहीही खात पीत नव्हती. ती काहीही बोलत नव्हती. गावकरी तिच्याशी बोलत होते, पण ती फक्त छताकडे पाहत राहायची. आणि अर्जुन, आता तोच अर्जुन राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यात शांततेऐवजी आग होती. गावकऱ्यांना वाटले की तोही तुटून जाईल, पण तो आतून अधिक मजबूत दिसत होता. आता तो जास्त बोलत नव्हता किंवा कोणाशीही नजरेचा संपर्क साधत नव्हता. तो दिवसा काम करत होता आणि रात्री अभ्यास करत होता. त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नव्हते, म्हणून तो गावापासून 4 किलोमीटर दूर जाऊन नेटवर्क पकडण्यासाठी झाडाखाली बसायचा. कधी कधी तो मित्राकडून हॉटस्पॉट मागायचा. मग एके दिवशी त्याला वाटले की जर मी फक्त नोकरी केली तर मी माझ्या आयुष्यात काहीही मोठं साध्य करू शकणार नाही. मला असे काहीतरी करावं लागेल जे कागदासारखे पैसे छापेल. आणि कागदासारखे पैसे छापण्याचा एकच मार्ग होता. त्याने ठरवलं होतं की आता तो नोकरी करणार नाही, तर मोठी खेळी खेळ, शेअर बाजार हे त्याच्या आयुष्याचे नवे स्वप्न बनले होते. त्याला समजले होते की जर वेळेत मन आणि ज्ञानाशी खेळले तर पैसा फक्त कागदाचा खेळ आहे. पण सुरुवात सोपी नव्हती. एके रात्री सर्वजण झोपले असताना अर्जुन छतावर बसला होता. ती चांदण्यांसारखी रात्र होती, पण त्याचा चेहरा वादळासारखा होता. त्याच्या हातात एक जुने रजिस्टर होते, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी लिहिल्या होत्या. सकाळ होताच त्याने निर्णय घेतला की आता त्याला गाव सोडावं लागेल. बाबांची तब्येत थोडी सुधारली होती. आई हळूहळू घर कामात गुंतत होती आणि गौरीही थोडी बोलू लागली होती. अर्जुन त्याच्या आईला म्हणाला, आई, मी काही दिवस अभ्यासासाठी बाहेर जात आहे, पण मी वचन देतो की यावेळी जेव्हा मी परतेन तेव्हा सर्व काही बदललेलं असेल. आईने फक्त एवढेच म्हटले की बेटा, तू जे काही करशील ते फक्त देवाचे आशीर्वाद आहेत. फक्त आतून तुटू नकोस आणि स्वतःची नीट काळजी घे. अर्जुन शहरात पोहोचला, जिथे त्याने एक खोली भाड्याने घेतली. त्याच्या भिंती ओल्या होत्या आणि खिडकीही नव्हती. अशा स्वस्त खोलीत त्याने आपले सर्वात मोठे स्वप्न पेरले. तो दिवसा इंटरनेट कॅफेमध्ये जायचा आणि तासनतास बसायचा. तो यूट्यूब ब्लॉग, बातम्यांचे लेख, ट्रेंडिंग आलेख आणि सर्व काही वाचायचा आणि समजून घ्यायचा. बऱ्याच वेळा तो उपाशी असायचा. त्याच्याकडे जेवायलाही पैसे नव्हते, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. एकदा तो भुकेमुळे बेशुद्धही पडला. रुग्णालयात जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला विश्रांतीची गरज आहे. पण अर्जुनला विश्रांती नको होती. त्याला फक्त निकाल हवा होता. एके दिवशी त्याने एका व्हिडिओमध्ये ऐकले की जर तुम्ही शेअर बाजारात समजूतदारपणा आणि संयमाने खेळलात तर पैसा पुरासारखा येतो, पण जर तुम्ही लोभाने खेळलात तर सर्व काही वाया जाते. त्याने हे मनावर घेतले. आता तो रात्रंदिवस डेमो ट्रेडिंग करायचा. म्हणजेच तो खरा पैसा न गुंतवता
बाजारातील हालचाली समजून घ्यायचा. काही महिन्यांनंतर त्याने त्याच्या गावातील एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून 5,000 रुपये उधार घेतले. त्याने त्याला सांगितले की त्याला एक कोर्स करायचा आहे. त्या पैशातून त्याने त्याचा पहिला छोटासा खरा व्यापार सुरू केला आणि इथून खेळ सुरू झाला. जेव्हा त्याला पहिल्यांदाच नफा झाला तेव्हा तो असू शकला नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि आकाशाकडे पाहिले, जणू तो कोणाचं तरी आभार मानत होता. हळूहळू त्याचा आता आत्मविश्वास वाढत गेला. तो वाढत राहिला आणि प्रत्येक ट्रेंड पकडायला शिकला. कोणता शेअर कधी वाढेल आणि कोणता कधी पडेल हे त्याला माहीत होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो अजूनही तोच अर्जुन होता जो पहिल्या दिवसासारखाच भूक आणि उत्साहाने व्यापार करायचा. त्याला अनेक वेळा पराभवाचा सामनाही करावा लागला, पण त्याने कधीही हार मानली नाही. जेव्हा त्याच्या खात्यात पहिल्यांदा 1,00,000चा टप्पा ओलांडला तेव्हा त्याने त्याच्या आईला फोन करून म्हटले, "आई, आता काळजी करू नकोस, आता घराची परिस्थिती बदलेल." पण तरीही त्याच्या आईला अर्जुन प्रत्यक्षात काय करत आहे हे माहीत नव्हते. ती फक्त म्हणाली, "खुश रहा बेटा." हे जाणून समाधान मिळाले. काही महिन्यातच अर्जुन लाखोंमध्ये खेळू लागला. त्याने एक निधी सुरू केला ज्यामध्ये त्याने त्याच्या काही जुन्या मित्रांनाही जोडले. त्याने त्यांना पैसे कमावण्याचे मार्ग शिकवले, त्यांना मदत केली, पण तरीही स्वतःला लपवून ठेवले. त्याला शोरूम मालकाची आठवण आली. ते घृणास्पद हास्य, ते तिरस्कारपूर्ण रूप, सर्व काही त्याच्या रक्तात होते. आणि मग एके दिवशी अर्जुनने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने काही चांगले कपडे खरेदी केले, केस काढले आणि रोख पैसे देऊन नवीन गाडी बुक केली. गाडीच्या डिलिव्हरीच्या दिवशी त्याने तोच शोरूम निवडला ज्याने एकेकाळी त्याचा आणि त्याच्या वडिलांचा अपमान केला होता. तो गाडी खरेदी करायला गेला नव्हता, तो सूट घेण्यासाठी तिथे गेला होता. जेव्हा तो शोरूममध्ये शिरला तेव्हा तो जुना मॅनेजर तिथे होता. तो अर्जुनला ओळखू शकला नाही, पण त्याचे डोळे तसेच होते, अहंकार आणि तिरस्काराने भरलेले. त्याने विचारले, "तुम्हाला काय हवे आहे?" अर्जुन हसला, "तुम्ही ती गाडी पाहताय? मला ती गाडी हवी आहे." मॅनेजर म्हणाला, "ही गाडी खूप महाग आहे. तुम्ही पैसे देण्याच्या स्थितीत आहात का?" अर्जुनने शांतपणे टेबलावर एक फाईल ठेवली. त्यात बँक स्टेटमेंट, डीमॅट खात्याची प्रत आणि त्याच्या निधीची कागदपत्रे होती. मॅनेजरचा चेहरा फिका पडला. "तुम्ही अर्जुन सिंग आहात का?" त्याने घाबरून विचारलं. "हो," अर्जुन शांत आवाजात म्हणाला. "आणि आज मी ही गाडी नाही तर संपूर्ण शोरूम खरेदी करायला आलो आहे." शोरूमचे वातावरण पूर्णपणे शांत झाले होते. आजूबाजूला शांतता होती. अर्जुनच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त थंड आत्मविश्वास होता. मॅनेजर, ज्याने एकेकाळी त्याच्या वडिलांना हाकलून लावले होते, तो आता थरथरत्या हातांनी कागदपत्रे उलटत होता. प्रत्येक पानावर करोडोंची माहिती होती. बँक बॅलन्स, नफा, आलेख, गुंतवणुकीचे आकडे. प्रत्येक व्यक्तीला सामान्य व्यक्तींपेक्षा खास बनवणारी प्रत्येक गोष्ट. "तुम्ही विनोद तर करत नाहीयेत ना?" मॅनेजरने घाबरून विचारलं. अर्जुन हसला. "तुम्ही त्या दिवशी विनोद केला होता जेव्हा तुम्ही माझ्या बाबांच्या पायाखालून खुर्ची ओढली होती. जेव्हा तुम्ही म्हणाला होता की हे शोरूम गरिबांसाठी नाही. आज मी तीच खुर्ची ओढायला आलो आहे." तितक्यात अर्जुनने बाहेर उभा असलेल्या पीएला फोन केला. "त्याच्याशी बोला, अंतिम दर तयार करा. मला आजच नोंदणी करायची आहे." शोरूमच्या बाहेर त्याच मॉडेलची एक नवीन चमकदार कार पार्क केलेली होती, जी अर्जुन आणि त्याच्या वडिलांनी त्या दिवशी पाहिली होती आणि रिकाम्या हातांनी घरी परतले होते. आज तीच कार अर्जुनच्या नावावर होती आणि ते शोरूम देखील त्याच्या नावावर होणार होते. काही तासांनी मॅनेजरने घशात गुदमरल्यासारखा आवाज काढला. तो त्या आवाजाने म्हणाला, "साहेब, मी तुम्हाला त्या दिवशी ओळखू शकलो नाही. मी खूप मोठी चूक केली." अर्जुन हळुवारपणे बोलला, "माणसं चुका करतातच, पण काही चुका
माणसांना माणसं राहू देत नाहीत. पण काही चुका माणसांना माणूस राहू देत नाहीत. शोरूम मधून बाहेर पडताना अर्जुनने मागे वळून त्या दाराकडे पाहिले, जिथून त्याला आणि त्याच्या वडिलांना बाहेर फेकले होते. आज तो मालकाच्या दारातून बाहेर आला. तो गाडीत बसला आणि फोन उचलला आणि आईला फोन केला. आई, मी तुला काही विचारू का? हो बेटा. जर मी म्हटलं की आता ते शोरूम माझं आहे, ज्यामध्ये आम्हाला प्रवेश करण्याची परवानगी दिली नव्हती, तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? आई गप्प झाली. काही वेळाने एक आवाज आला, बेटा, तू आता काहीही म्हणशील, मी डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवेन. तू आमच्यासाठी काय करत आहेस ते देव पाहत आहे. अर्जुनचे डोळे ओले झाले, पण त्याने अश्रू बाहेर पडू दिले नाहीत. आता ती रडण्याची वेळ नव्हती. आता उड्डाणची वेळ होती. त्याला गावी परत जायचे होते. पण यावेळी न सांगता वाटेत काही जुने रस्ते सापडले. तेच पदपथ, तेच पिंपळाचे झाड, सगळं तसंच्या तसं होतं. फक्त अर्जुन आता पूर्वीसारखा नव्हता. तो गावात पोहोचला तेव्हा सूर्य मावळत होता. पिवळ्या केशरी आकाशात धूळ उडत होती आणि खेळणाऱ्या मुलांचे आवाज ऐकू येत होते. गावकरी सुरुवातीला त्याला ओळखू शकले नाहीत. नंतर हळूहळू बातमी पसरली की शहरात गेलेला अर्जुन परत आला आहे. तो खूप मोठा माणूस झाला आहे, करोडपती झाला आहे. त्याने एक शोरूम देखील खरेदी केला आहे. गावातील रस्त्यांवर त्याला पाहून तोंड फिरवणारे लोक आता त्याच्या समोर येऊन हसत होते. अर्जुन बेटा, तू मोठा माणूस झाला आहेस. अरे, तुझं नशीब बदललं आहे. आम्ही आधीच म्हणत होतो की हा मुलगा काहीतरी करेल. अर्जुन शांतपणे हसत राहिला. तो कोणावरही रागवला नाही. त्याला आता समजले होते की जग फक्त परिणाम पाहते, हेतू नाही. तो घरी पोहोचला तेव्हा त्याची आई उंबरठ्यावर बसली होती. अर्जुन समोर येताच त्याच्या आईने त्याच्याकडे पाहिले आणि काही वेळ तो त्याच्याकडे पाहत राहिला. बेटा, तू आहेस? हो आई, मीच आहे. त्याच्या आईने त्याला मिठी मारली. इतक्या वर्षांचा संयम तिच्या डोळ्यातून वाहत होता. गौरी धावतच आली. भाऊ, तू आलास? खरंच तू आलास? अर्जुनने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. आता मी कधीच जाणार नाही आणि आता कोणीतरी उंडा न घेता लग्न करणार आहे. तिला समजले. गौरी हसली, पण तिचे डोळे बोलत होते. मला माझ्या भावाचा अभिमान आहे. वडील अजूनही आजारी होते, पण अर्जुनने त्यांना प्रथम एका खाजगी रुग्णालयात हलवले. त्यांनी डॉक्टरांना विशेषतः सांगितले की तो माझा देव आहे. त्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडता कामा नये. काही आठवड्यांनी उपचार सुरू झाले. घर पहिल्यांदाच पांढरे करण्यात आले. छताची दुरुस्ती करण्यात आली. एक नवीन कूलर, एक नवीन घर. गावातील लोक आता अर्जुनकडे आदराने पाहू लागले. पण अर्जुनला आदराची गरजही नव्हती. त्याला त्याच्या कुटुंबाच्या हास्याची गरज होती आणि आता ती हळूहळू परत येत होती. पण कहाणी इथेच संपली नाही. अर्जुनला आठवले की जेव्हा त्याच्या बहिणीचे लग्न मोडले, जेव्हा गावातील लोक पंचायतीत तिच्या चारित्र्यावर आणि प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करत होते, जेव्हा त्याची आई शांतपणे सर्व काही ऐकत होती आणि त्याच्या वडिलांचे डोळे ओले होते, पण तो काहीही बोलू शकत नव्हता. परंतु तरीही एक गोष्ट अपूर्ण होती. ज्या वराने लग्नाची मिरवणूक परत पाठवली होती, ती पंचायत जिथे त्याच्या नावावर चिखल फेकण्यात आला होता, ज्या लोकांनी त्याच्या आईला रडवलं होतं, या सगळ्या गोष्टींचा आता त्याला बदला घ्यायचा होता. एके दिवशी अर्जुन त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, जर तुम्ही म्हणाल तर मी गौरीचं लग्न पुन्हा निश्चित करेन, पण यावेळी अटी आपल्या असतील. वडिलांनी विचारलं की बेटा, आता कोण हो म्हणेल? अर्जुन म्हणाला की बाबा, आता हो म्हणणाऱ्यांची रांग लागेल, पण आम्हाला आमच्यासारखे लोक हवे आहेत, जे हुंडा मागत नाहीत, आदर देतात आणि गौरीला एक असा जीवनसाथी मिळेल जो तिला आधार देईल. काही आठवड्यांनंतर गौरीचे लग्न
एका गरीब कुटुंबातील शिक्षकांसोबत निश्चित झाले, परंतु त्यांची विचारसरणीत महान होती. त्यांनी हुंडा मागितला नाही किंवा दिखावाही केला नाही. फक्त एक साधा सोहळा, एक खरे नाते. जेव्हा गावात लग्न झाले तेव्हा पंचायतीच्या त्या लोकांनाही बोलावण्यात आले ज्यांनी त्याचा सर्वात जास्त अपमान केला होता. अर्जुन हसला आणि सर्वांना म्हणाला, तुम्ही लोक आमचा आदर करायला आलात, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. मी कोणाकडूनही सूड घेत नाही, मी फक्त बदल घडवून आणतो. पंचायतीत एक म्हातारा माणूस उभा राहिला, ज्याचे शब्द संपूर्ण गावाने ऐकले. बेटा अर्जुन, तू ते केलं आहेस जे आमच्या गावात आजपर्यंत कोणीही केलं नाही. आज तू फक्त तुझ्या आई वडिलांचाच नाही तर संपूर्ण गावाचा मुलगा झाला आहेस. अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू पडले, पण ते कमकुवतपणाचे नव्हते, ते विजयाचे अश्रू होते. गौरीच्या लग्नानंतर जणू अर्जुनच्या आयुष्यात एक नवीन पहाट आली होती आणि त्याच्या बहिणीच्या हास्यात एक नवीन चमक आली होती. जग स्थिरावले होते, पण अर्जुनला माहीत होते की त्याचा प्रवास इथे संपत नाही. आता त्याला उडायचे नव्हते तर इतरांना उडवायचे होते. त्या रात्री सगळे झोपले असताना अर्जुनने त्याचा लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर चार्ट, आलेख, स्टॉक आणि डिजिटल मार्केटिंगचे आकडे दिसत होते, ज्यातून त्याने करोडो कमावले होते. पण आज त्याचं लक्ष काहीतरी वेगळेच होते. एक कल्पना, एक मोठा खेळ. त्याने स्वतःला सांगितले की आता त्याला फक्त पैसे नको आहेत, आता त्याला प्रभाव हवा आहे. अर्जुन दुसऱ्या दिवशी शहरात गेला, पण यावेळी तो कोणत्याही कामासाठी नाही तर स्वतःचे जग निर्माण करण्यासाठी गेला. त्याला एक टीम बनवावी लागली. त्याला अशा लोकांची गरज होती जे उत्साहाने भरलेले होते आणि ज्यांना गर्दीत उभे राहूनही वेगळा विचार कसा करायचा हे माहीत होते. काही दिवसातच त्याने ऑनलाईन शोध घेतला आणि 2 मुले आणि एका मुलीची एक टीम तयार केली. त्यापैकी एक इम्रान होता, जो दिल्लीत ॲप डेव्हलपमेंट शिकत होता. दुसरा राकेश होता, ज्याला सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ म्हटले जात असे. आणि तिसरी प्रिया होती, एक डिझायनर जिच्या डोळ्यांनी संगणकाच्या स्क्रीनवर स्वप्न विणली. अर्जुनने सर्वांना सांगितले की आपण सध्या पैशांबद्दल बोलणार नाही, आधी मी तुम्हाला माझे स्वप्न सांगतो. मग त्याने सांगितलं की मला असे डिजिटल प्लॅटफॉर्म बनवायचे आहे जे गावातील मुलांना कौशल्य शिकवेल. एक ॲप, एक वेबसाईट आणि एक संपूर्ण प्रणाली जी गावकऱ्यांना दाखवेल की डिजिटल जग फक्त शहरांसाठी नाही. इम्रान म्हणाला, भाऊ, हा खूप मोठा प्रकल्प आहे. अर्जुन हसला, मोठी स्वप्न मोठीच असली पाहिजेत. संघ तयार झाला आणि पुढचे काही महिने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि उत्साही टप्पा बनले. या ॲपचे नाव झेप होते, ज्याचा अर्थ तुमच्या मुळांशी जोडा आणि डिजिटल जगात उड्डाण करा. हळूहळू झेप ॲप इतर गावांमध्येही पसरू लागले. अर्जुनची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोक म्हणू लागले की हा तोच मुलगा आहे जो खालून वर आला आहे आणि आता सर्वांना वर आणू इच्छितो. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी अर्जुनशी संपर्क साधला आणि त्यांना 5 कोटी रुपये गुंतवून ॲप देण्याची ऑफरही दिली. पण अर्जुनने नकार दिला. हे ॲप माझ्या रक्ताने आणि घामाने बनवले आहे. मी ते विकण्यासाठी नाही तर देण्यासाठी बनवत आहे. आता तो फक्त अर्जुन नव्हता, तर तो एक मिशन होता. पण एक गोष्ट त्याला अजूनही खटकत होती, ते शोरूम. तेच शोरूम जिथे त्याला आणि त्याच्या वडिलांना त्यांचे कपडे आणि वागणे पाहून दाराबाहेर काढले जात होते. त्या अपमानाचे अश्रू त्याच्या आठवणीत अजूनही ताजे होते. एकदा सूड उगवल्यानंतरही त्याच्या मनात शांती नव्हती. त्याला वडिलांसमोर वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. सकाळी लवकर उठून तो त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, चला कुठेतरी जाऊया. वडिलांनी विचारले, कुठे जायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणाला की तुम्हाला तो शोरूम आठवतोय का? वडील थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, हो बेटा, मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही.
पण आता तिथे का जायचंय? चला जाऊया. काही गोष्टी अपूर्ण राहिल्यात. अर्जुनने स्वतःसाठी एक साधा कुर्ता पायजमा निवडला आणि त्याच्या वडिलांना जुने कपडे घालायला दिले. त्याची गाडी आता मर्सिडीज होती, पण आजही तो त्याच्या जुन्या सेकंड हँड कारने निघाला. त्याला कथा पूर्ण हवी होती, जशी ती अपूर्ण राहिली होती. जेव्हा गाडी शहरातील रस्त्यांवर धावत होती तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात ते जुने दृश्य पुन्हा पुन्हा येत होते. जेव्हा त्याला असे वागवले जात होते जणू तो माणूसच नाही. शोरूम तोच होता, बोर्ड तोच होता, चमकही तीच होती आणि आतही तीच होती. थंड वारा, चहा आणि कॉफीचा सुगंध आणि विक्रेत्यांचे गर्विष्ठ हास्य. अर्जुन आणि त्याचे वडील शोरूममध्ये पाऊल ठेवताच सेल्समनने त्यांना वरपासून खालपर्यंत पाहिले. अर्जुनला माहीत होते की पुन्हा तेच घडेल. सेल्समन न हसता म्हणाला, हो भाऊ, इथे गाड्या खूप महाग आहेत. बजेटमध्ये असेल तरच पहा. वडील काहीतरी बोलणारच होते तेव्हाच अर्जुनने त्यांचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, शांत रहा बाबा, मी सगळं सांभाळेन. सेल्समन पुन्हा म्हणाला, बघा, वेळ वाया घालवू नका. आम्ही फक्त गंभीर ग्राहकांशीच व्यवहार करतो. आता अर्जुन हसला. ते हास्य तिरस्काराचे नव्हते, तर थंड आगीचे होते. मॅनेजरला फोन कर, अर्जुन म्हणाला. सेल्समन चिडला, का? मॅनेजर तुमचा नोकर आहे का? अर्जुनने खिशातून एक कागद काढला आणि त्याच्या हातात दिला. विक्रेत्याने पेपर पाहताच त्याचा चेहरा फिकट पडला. त्यावर लिहिले होते, डील बंद. विक्रीसाठी शोरूमचा अंतिम खरेदीदार अर्जुन सिंग. अर्जुन शांत स्वरात म्हणाला, मी या शोरूमचा मालक आहे. विक्रेत्याची जीभ कोरडी पडली. बाकीचे कर्मचारीही हळूहळू एका ठिकाणी जमले. अर्जुन मोठ्या आवाजात म्हणाला, आठवतंय? काही वर्षांपूर्वी मला आणि माझ्या वडिलांना या दारातून बाहेर काढण्यात आले होते, कारण आम्ही गरीब दिसत होतो, कारण आमच्यात वृत्ती नव्हती, आमच्याकडे ब्रँडेड कपडे नव्हते. आज मी तुमचा मालक आहे, पण मी तोच अर्जुन आहे. फरक फक्त एवढाच आहे की आता मी शांत नाही. मॅनेजर आला आणि अर्जुनला अभिवादन करत म्हणाला, सर, आम्हाला माफ करा. तुम्ही इथे आहात हे आम्हाला माहीत नव्हते. अर्जुनने व्यत्यय आणला, माफी मागण्याची गरज नाही, पण एक गोष्ट नक्कीच शिका. कोणाच्याही कपड्यांवरून त्यांचा न्याय करू नका. तुम्हाला आम्ही गरीब वाटलो, पण कदाचित तुम्हाला आम्ही माणसं वाटत नसणार. संपूर्ण कर्मचारी शांत उभे होते. वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बेटा, आज तू ते केलं आहेस जे फार कमी लोक करू शकतात. तू अपमानाचा बदला आदराने घेतला आहेस. अर्जुन हसला आणि म्हणाला, बाबा, बदला कधीच रागाने घेतला जात नाही, तो बदलानेच घेतला जातो. आणि मी नुकतेच उत्तर दिले आहे, तेही माझ्या पद्धतीने. त्याच वेळी अर्जुनने शोरूममध्ये एक विशेष सवलत योजना सुरू करण्याचा आदेश दिला. जर गावातील कोणत्याही गरजू शेतकरी किंवा गरीब कुटुंबाला गाडी हवी असेल तर ती त्यांना विशेष सवलतीत दिली जाईल. आणि भिंतीवर एक मोठे पोस्टर लावण्यात आले, कधीही कोणालाही कमी लेखू नका. उद्या तो तुमचा मालकही असू शकतो. आता अर्जुन त्या खुर्चीवर बसला होता जिथे त्याला कधीही बसण्याची परवानगी नव्हती, पण तरीही त्याच्या मनात अभिमान नव्हता. तो फक्त समाधानी होता. परत येताना वडील आणि मुलगा गाडीत बसले तेव्हा वडील म्हणाले की बेटा, आता तू काय विचार करत आहेस? अर्जुन म्हणाला, आता खरा खेळ सुरू व्हायला हवा. बाबा, आता आपल्याला माझ्यासारख्या हजारो अर्जुनांना तयार करावं लागेल. आणि गाडी हळूहळू गावाकडे जाऊ लागली. ही कथा गरिबी, संघर्ष, स्वाभिमान आणि कुटुंबातील प्रेमावर आधारित असून ती दाखवते की संघर्ष हा यशाचा पाया असतो आणि माणसाने जर ठरवलं तर कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसह. धन्यवाद.